हमदर्दी हा संघ आहे, वेळेवर उपस्थित राहणं खूप महत्वाची भूमिका आहे. आम्ही खूप जवळच्या विभागातले असतो तरी देखील आम्ही वेळेत कधी पोहोचत नाही. आम्ही पेनल्टी घेतो, आम्ही पालघरमध्ये असून देखील वेळेत येत नाही. परंतु बघा, मुंबईवरून आलात, हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, क्रिकेटची आवड आहे. करण रावरे यांनी जर 6 चेंडू 6 चौकार मारले, जाडू यांच्याकडून 200, विवेक भाऊ यांच्याकडून 500, 200. चला, गेम ऑन, मॅच ऑन. मुंबई संघ, HMP मुंबई. तुमचा कोणी एक्स्ट्रा खेळाडू एक असेल तर प्लीज येऊ द्या मित्रांनो. एक एक्स्ट्रा खेळाडू असेल तर फक्त नावं द्यायला पाठवा. आणि 10वा खेळाडू ही भूमिका कुठचीही कमी नाही. तुम्ही संघाचं हित आहात, तुम्ही संघासाठी 10व्या भूमिकेत आहात, म्हणजे तुम्ही खूप महत्वाचे आहात. तुमच्याशिवाय तुमच्या खेळाडूंना इथून काही संदेश असेल ते तुम्ही देताय, म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही खूप महत्वाचे आहात. म्हणून 10वा खेळाडू कोणी जायला बिलकुल त्याच्यामध्ये काही संकोचत नसावं. आपण आपल्या संघाचं हित दाखवण्यासाठी तिथे आलेलो असतो. महेश राऊत साठी बक्षीस खूप आलेली आहेत. कमलेश भाई यांच्याकडून 500 रुपये, आनंद मेहर भाई यांच्याकडून 50 मारले तर 500, 3500 रुपये आतापर्यंत झालेले आहेत. चला, चला आता 50 मारावेत आणि मात्र ही सगळी कॅश प्राइज आहेत ती घेऊन जावीत. चला, मी पंचांना विनंती करीन की मुंबई माहीमवाल्यांना काही जे नियम असेल ते सांगून घ्या. नो स्कोरची लाईन आहे मित्रांनो, लक्ष द्या. मुंबईचं क्रिकेट आणि पालघरचं क्रिकेट थोडेसे चेंजेस आहेत. जी नो स्कोरची लाईन आहे, बॅटिंग करत असताना तुम्हाला ते प्रॉब्लेम असतील. मध्ये डेटची लाईन आहे, त्यानंतर इथे स्टेप आउटचं क्रिकेट नसतं, तेच मी नो स्कोर मगाशी उल्लेख केला. जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील व्यवस्थित विचारून घ्या. तुम्ही एवढ्या लांबून आलेत, आम्हाला देखील वाटतं तुम्ही देखील जिंकले पाहिजेत, कारण तुम्ही आमच्याकडे अतिथी आहात. चला, फलंदाज कोण आहेत? मुंबई माहीम संघ आपला फलंदाज आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कळवा. फलंदाजी मार्गासाठी महेश आणि फलंदाज करण रावरे. गोलंदाजी मार्गावर नारायण. मॅच चालू होते. पहिला चेंडू मुंबई माहीम कडून गोलंदाज नारायण राऊंड विकेट साठी सज्ज झालाय. एका बाजूला महेश राऊत ज्याच्यासाठी 3500 रुपयाचा कॅश प्राइज, 50 धाव्यांसाठी 500 लावणारे कित्येक त्याचे दर्दी प्रेक्षक आहेत, कारण महेशचा खेळ तसा आहे. करण रावरे यांना देखील आपण पाहतो कमलेश यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच ऑन. यावेळेस पहिल्या चेंडूवर आलेला फटका आणि महेश यांच्या बॅटमधून झालेली सुरुवात. कुठेतरी नारायण याचा चेंडू स्वाभाविक राहिला, एक अगदी समोरच्या दिशेने राहिला आणि तिथे मात्र महेश यानं मात्र टोलावलेला चौकार. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देत असताना गुड स्टार्ट ऑफ क्वालिटी, अर्थातच आपण पाहतो चौकार. यावेळेस पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 2 चौकार. 500 ज्यांनी लावले त्यांची आता दिल की धडकन तेच, कारण जर 6 चेंडू 6 आले तर 500 खूप जमा होणार आहेत. पाहूया आता किती जमा होत आहेत. ओके. धावसंख्या जाऊन पोहोचतात 2 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू 6 चौकारासाठी बक्षीस आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय आता मात्र प्रत्येक जण खुश. ज्यांनी 500 लावले त्यांना आता बरं वाटलेलं आहे की आता तिसरा चेंडू डॉट आलाय. 3 चेंडूंचा खेळ आणि 8 धावा धावफलकावरती. विशाल नाईक यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यावेळी हा फटका मात्र समोरच्या दिशेनं करण रावरे, पालघर टेनिस क्रिकेट विश्वातला एक दिग्गज सितारा, प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धा जो खेळून आलेला आहे, आपल्या पालघरचं प्राईड. अर्थातच आपण पाहू शकाल करण रावरे वामन नावाने प्रसिद्धी, ज्याला सातत्यपूर्ण मिळालंय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. 5 षटकांचा खेळ झाला. धावा फलकावरती 12. एका बाजूला HMP मुंबई माहीम आणि एका बाजूला आपण पाहतोय MS11 तारापूर, अर्थातच महेंद्र 11 हा संघ. 9 चेंडू आणि 9 वर देखील आलेला चौकार. 9 प्लस 4 धावा जाऊन मिळतील, या म्हणजे 5 धावा जाऊन पोहोचतात. 17
50 धावा जर महेशच्या पूर्ण होत आहेत तर बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल, बक्षिसांचा भडीमार तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय छान रीतीनं हा खेळ मात्र आता साकारतोय. एका बाजूला मुंबई, एका बाजूला बोईसर चिंचणी. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न बघा, ऑफ साइडचा चेंडू होता. प्रत्येक चेंडूवर तुम्ही त्याच प्रकारची फलंदाजी होऊ शकत नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता 6 महेशचे झाले, आता 6 करणचे बघायला मिळतील का आपण पाहू शकाल. करण रावरे, ब्रँड ऑफ तारापूर चिंचणी. अर्थातच जर 6 चेंडू 6 चौकार 500 रुपये, 50 धावा पूर्ण होत आहेत तर 500 रुपये आणि जाडू भाऊ यांच्याकडून 6 चेंडू 6 ला 300 रुपये. मॅच इज ऑन. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आनंद मानस. यावेळी मानसच्या पहिल्याच चेंडूवर चौकार. मुंबई माहीमवरून एवढा लांबचा प्रवास करून इथे खेळाडू आलेले आहेत, परंतु गोलंदाजी पाहिजे तेवढी चांगली आतापर्यंत होत नाहीये. गोलंदाज मानस तयार. हा चेंडू अतिशय छान होता, परंतु झेल सुटलाय आणि झेल सुटला म्हणजेच क्रिकेटमध्ये खूप चुकीची गोष्ट आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस असं म्हटलं जातं. तुम्ही 2018ची स्वर्गीय रतनबुवा स्पर्धा पाहिली असेल, ज्यामध्ये आकाश तारेकरचा झेल सुटल्यानंतर ज्याने मात्र ते अर्धशतक झळकावलं गेलं आणि तिथून मात्र तो मॅच जिंकवला. यावेळी पुन्हा एकदा इथे षटकाराला अनिवार्य बंधन आहे. षटकार जर असेल तर फलंदाज आउट होईल, परंतु इथे त्याला देखील फील्ड करण्याचा प्रयत्न केला आणि करणला पुन्हा एकदा जीवनदान. बॅक टू बॅक 2 वेळा जीवनदान मिळाले. आता मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, एकदा मिळाली तर त्याचं मात्र सोनं करता आलं पाहिजे. संधी मिळतो तो पुण्यवान आणि खऱ्या अर्थानं त्याने ती साकारली पाहिजे. यावेळेस चेंडू अतिशय सुंदर. मानसचा चेंडू हा खूप चांगला होता. एक चांगली मानसिकता यूज करून इथे गोलंदाजी करतोय अर्थातच मानस. 4 चेंडू 22 धावा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप पॉइंट. कीपर स्वतः पुढे सरकलाय आणि क्षेत्ररक्षण होते. फेकी येईल तत्पूर्वी धावसंख्या 1 ने आकार होते. धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच फलकावरती 23. शेवटचा चेंडू असेल वामन फलंदाजी मार्कवर अर्थातच करण रावरे. हा चेंडू मात्र वाईट +1. खराब यष्टीरक्षण प्लस मात्र आपण पाहतोय इथे वाईट देखील धाव होती. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच जाऊन पोहोचतील आतापर्यंत 25 नाबाद आणि बिनबाद अशी जोडी. यावेळी पुन्हा एकदा टॅप केलाय. खराब क्षेत्ररक्षण. मुंबईवरून आपण एक लांबचा प्रवास करून आलात, परंतु क्षेत्ररक्षण जर एवढं खराब होत असेल तर खऱ्या अर्थानं तुमचा प्रवास कुठेतरी खडतर राहिलाय की काय म्हणायला हरकत नाही. 2 षटकांचा खेळ अगदी योग्यरित्या परिपूर्ण आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 29. यस डिझेल. खूप छान आजचा दिनविशेष आणि त्याच दिनविशेषानिमित्त डीजे संदेश अतिशय छान संगीतांची भरीव मेजवानी. आजपासून नवरात्रीचा उत्सव चालू होतोय. आज पहिला दिवस पहिली माळ आणि आपण पाहू शकाल आई जगदंबेकडे एकच प्रार्थना असेल की प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद यावो आणि या नवरात्रीच्या निमित्तानं ही स्पर्धा आपल्याला MS तारापूर चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला मिळत आहे. मोतीलाल शाह असतील, जाडू गोरू, प्रीत पाटील यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा अतिशय छान रीतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईवरून देखील या स्पर्धेला प्रेम मिळालंय. संघ इथे देखील दाखल झालेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर विनायक आणि आपण पाहू शकाल करण रावरे अर्थातच वामन यांच्या बॅट मधून इथे चौकारांचा ओघ वाढला जातोय. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 33. भारताचा व्हाईस कॅप्टन हार्दिक पांड्या याचा जर्सी क्रमांक 33 आठवण करून घेतो या 33 धावांनी. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय आणि चेंडू सलग 2 चेंडून मागे 2 टॅपचे चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचतील 37. धावांचा ओघ वाढलाय. कुठेतरी विकेट फॅक्टर ही भूमिका खूप महत्वाची असेल मुंबई माहीम या संघाला. इथून जर विकेट मिळत नाही तर मग तुम्हाला खूप मोठ्या धावांचा सामोरी जावं लागेल. पाहूया. गोलंदाज विनायक तयार. पुन्हा एकदा हा फटका इंटू द गॅप खेळून काढलाय आणि करण रावरे 3 इन रो
41 धावा धावफलकावरती. काय कमालीचं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, करण नावाचं वादळ तुम्हाला प्रत्येक फॉर्मॅट मध्ये तेवढंच ताकदीचं बघायला मिळत आहे. विनायकवर आले 3 चेंडू आणि 3 चौकार. येत्या काळात आणखीन 3 चेंडू मागे 3 चौकार आले तर बक्षिसांची खैरात जिंकण्याची इथे दाट संधी करण रावरे याला. चौथा चेंडू राऊंड विकेट. यावेळी 6 देखील टॅप केलाय. 4 चेंडू आणि 4 चौकार. आता मात्र आपण पाहतोय 500 येणार आहेत. जर आणखीन चौकार आलाय तर जाडू यांच्याकडून 300. अच्छा 50 मारल्यानंतर ओके. 4 चेंडू आणि 4 चौकार आलेले आहेत. 45 धावा धावफलकावरती. 45 ऑन द स्कोर कार्ड. येणाऱ्या काळात पुन्हा एकदा करण रावरे यावेळेस आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बघा संधी येते आणि पुन्हा एकदा ती अगदी जवळ जाऊन परत पुन्हा मागे घेते. यावेळेस फटका मात्र मिस टाइम झाला. शेवटचा चेंडू असेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला मुंबई माहीमचा संघ आहे तर एका बाजूला आपण पाहू शकाल घरच्या मैदानात आणि घरचा संघ अर्थातच MS यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. या षटकात तब्बल आले चौकार 5. 49 धावा धावफलकावरती. घेऊया छोटीशी विश्रांती आणि जाऊया संगीत कक्षात. चला 49 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी मात्र आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. वाव सुपर्ब. चेंडू सोडण्याची लाईन बघा. चेंडू इथे मात्र आमच्या तारापूरच्या प्रेक्षकांना देखील हा गोलंदाज आवडलाय कारण त्याची शैली वेगळी आहे. वा सुंदर कमालीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अगदी स्वाभाविक. खराब नो चेंडू आहे. 9+4 देखील मिळतील आणि जर पाहिलं तर इथे चौकार देखील आलाय. धावसंख्या थेट 4 ने फ्लाय होणार. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत 55. गोलंदाज ऋषी आपण पाहतोय. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर असताना ऋषीला आपण पाहतोय. यावेळेस गोरू यांच्या बॅट मधून काय कमालीची फटकेबाजी. जिथे बॅट लावाल तिथे चौकार आणीन अशी मात्र सांगतात येत असताना प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही आलात मुंबईवरून तर तुमची मेहमान नवाजी देखील तशी स्वॅग मध्ये होणार. आणि चौकार चौकार आणि चौकार फक्त चौकारांमध्ये डील इथे पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस हा फटका देखील इंटू द गॅप. चेंडू निघून जातोय सरळ सीमापार आलेला. पुन्हा एकदा चौकार. धावांचा ओघ वाढलाय आणि धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 63. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याचा जर्सी क्रमांक इथे आठवून देत असताना 63. 63 एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याची आता अग्रगण्य होत असते आपल्या वर्ल्ड क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय आज इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तानचा वर्ल्ड कप मध्ये देखील सामना चालू आहे ज्यामध्ये अफगाणिस्तान प्रथमतः फलंदाजी करत आहे. खूप छान फलंदाजी पहिल्या 6 षटकात झाली होती गुरबाज आणि जर्दीन यांची आणि तदनंतर जर पाहिलं तर चौकार इथे देखील आलाय. जर अफगाणिस्तान आणि इंग्लंड वर्ल्ड कपची मॅच आपण पाहिली तर 125 ला 3 विकेट. अफगाणिस्तान 20 ओव्हर. आता फलंदाजी करत असताना शाहिदी आणि उमरजाई हे 2 फलंदाज आहेत. 20 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 125 धावा धावफलकावर लागल्या जातात. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. यावेळीचा चेंडू वाईड असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती 68 68 धावा. 68 आणि यावेळीच दांडी गुल. परंतु खूप छान राहिलाय खेळ. आता मात्र बॅटर कोण जाईल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक अर्थातच माझगाव डॉक शिप बिल्डर्स मध्ये जे कार्यरत आहेत. भारतासाठी ज्या आपल्या नौदल सेनेत ज्या बोटी लढल्या जातात त्यांची बांधणी करण्यात जे मात्र आपले प्रतीक भाई जिथे आहेत माझगाव डॉगला त्यांचं वर्क प्लेस
खूप छान रीतीनं इथे मात्र सिंगल त्यांच्या माध्यमातून मिळालाय. करण राहुलला स्ट्राईकवर आणलंय. धावसंख्या 1 इथे देखील मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच आतापर्यंत 69. शेवटचा चेंडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच ऋषी, एक आगळ्या वेगळ्या शैलीचा हा चेंडू देखील आपण पाहतो. करण राहुलेच्या बॅट मधून आलेला फटका चौकारासाठी 73 आणि 74 धावांचं टार्गेट. 74 धावा कशा जमवल्या जातील हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीला. यस, आमच्या या स्पर्धेकडे वळत असताना महेशजी दवणे साहेब आणि प्रतीकजी दवणे सर इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्ही स्थान बनवायचं आहे. तुमची जागा आमची मुख्य या व्यासपीठावर असेल. प्रतीक दवणे आणि महेश दवणे, जाडूभाई यांची कळकळतीची विनंती आहे. भैया, ही स्पर्धा प्रथमतः यांचं आयोजन आणि अतिशय सुंदर. अतिथी देवो भव ही आमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे, भारतीयांची परंपरा आहे आणि प्रत्येकाचं स्वागत सन्मान इथे करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. चला मॅच चालू होईल. एका बाजूला मुंबई माहीम, एका बाजूला आपण पाहू शकाल घरचा संघ MS 11 तारापूर, अर्थातच महेंद्र 11. मोठी सर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचं एक दर्दी व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम. जिथे क्रिकेट तिथे मोतीलाल शाह MS हे नाव आता सध्या पालघरमध्ये चर्चेत असतं. याच मॅच इज ऑन, गेम इज ऑन. फलंदाज फलंदाजी मार्कवर मानस आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आशुतोष. यावेळेस पहिल्या चेंडूवर बघा सुरुवात प्रतिस्पर्धी संघाने देखील खूप छान केलंय. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर सोहम आणि फलंदाजी मार्कवर मानसला तर चांगली मानसिकता इथे घेऊन क्रिकेट खेळावं लागेल. एकच चेंडू 4 धावा. सुरुवात दोघांची देखील सारखी झाली, चौकार आणि यावेळेस हा चेंडू अतिशय सुंदर. यंदाच्या सत्रामध्ये तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये हाच MS 11 तारापूर संघ एकंदरीत क्रिकेटमध्ये बघायला मिळेल, कारण यंदाची तयारी जोरदार चालू आहे. खूप छान रीतीने मात्र त्यांनी आता आपली संघाची बांधणी केलंय. यावेळेस डायरेक्ट हिट, पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात की यस करण रावरे, आज करण रावरे सगळ्याच क्षेत्रात पुढे. बॅटिंग अतिशय चांगली, क्षेत्ररक्षण देखील चांगलं आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल ऋषी. ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस टॅप केलेला फटका आशुतोषचा आणि चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे आलेला हा चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय इथे देखील होते. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत 8 धावा. चेंडूचा खेळ झाला या षटकात 4. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच सोहम. हा चेंडू सुंदर आहे आणि यष्टिरक्षणच्या भूमिकेत आपण पाहू शकाल प्रीत पाटील. या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं अथक परिश्रम घेतलेले आहेत. अतिशय छान यष्टिरक्षण पुन्हा एकदा प्रीत पाटील यांच्या माध्यमातून. अंडर-19 अंडर-23 चा जो संघ पालघरचा असतो त्यामध्ये प्रीत याचं नाव देखील घेतलं जातं, जो सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय आणि आता देखील अंडरआर्म क्रिकेट देखील त्याने वळण घेतलंय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक संपून सोहमचं षटक संपलंय, ज्यामध्ये 8 धावा आल्या आणि 1 गडी बाद अशी स्थिती. मुंबई माहीम HMP मुंबई हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सौरभ MS
महेंद्र 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आता आशुतोष पुन्हा एकदा ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे, यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न आणि महेशच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाणार. सरळ सीमा पार आलेला हा चौकार. 2 चेंडू आणि 13 धावा. पुढचा होणारा मॅच मी विनंती करीन मायखोपे विरुद्ध पॅराडाईज बोईसर. 2 कर्णधारांना आमचा आवाज श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचला असेल तर टॉस साठी या. जब्बीर भाई आणि मनीष भोईर की प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. प्रेक्षकांसाठी ती मेजवानी असेल. एक रिफ्रेशिंग असा बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. युसुफजी सय्यद व्हॉइस ऑफ बोईसर फक्त पालघर नव्हे तर गुजरात नव्हे तर वापी वलसाड आणि सगळंच क्षेत्रामध्ये पुणे वाडा यामध्ये समालोचन करत असताना सातत्याने आम्ही त्यांना पाहिलंय. युसुफजी सय्यद यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी हा चेंडू अतिशय चांगला फलंदाजाला मात्र क्लीन बीट करत असताना सौरभ खूप छान रीतीनं आपल्याला पाहायला मिळतो. चला मायकोप संघ आणि पॅराडाईज बोईसर 2 कर्णधारांना निवेदन आहे की या टॉस साठी फेकी खराब होती कारण रावरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजू कंसारा साहेब इथे आलेले आहेत. संजू कंसारा साहेबांना विनंती करतो की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अंडरम क्रिकेटचे सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस मात्र फलंदाज इथे बाद होणार. खऱ्या अर्थानं हिट विकेट आपल्याला पाहायला मिळतात. बघा फळीवर थोडस बॅट लागला, स्टंप्स लागल्यानंतर फलंदाजाला थोडस दुःख झालं. बॅटला पुन्हा एकदा स्पर्श केला आणि या बॅट ओके आहे की नाही ते पाहिलं. कर्णधार मिस्टर बिगेश स्मार्ट अँड हँडसम अर्थातच बिगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला रेहान मागच्याच वर्षात ज्याने पदार्पण केलं आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब घेणारा देखील ठरला हा गोलंदाज रेहान तुम्हाला पाहायला मिळतोय. मी विनंती करीन जाडू भाऊ चला पॅराडाईज विरुद्ध आपण पाहू शकाल पुढचा मॅच मायखोप यांच्यातलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. जब्बीर खान तदनंतर निलेश मिश्रा दिग्गज खेळाडू, तर एका बाजूला आपण पाहणार आहोत ते म्हणजेच मनीष भोईर, एका बाजूला कुणाल केणी, अजय पाटील. खूप छान क्षेत्रक्षण समोरच्या दिशेनं. मायखोप ऑन दी टॉस. तुमचा निर्णय जो काही असेल तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. नो स्कोर. बघा मी म्हटलं होतं की नो स्कोरचे हे जे रूल्स आहेत ते देखील तुम्हाला फॉलो करावे लागतील. मित्रांनो प्रवेश फी आपली सोबत घेऊन या. विनंती असेल जोही कुठला संघ येईल त्यांनी मात्र आपली प्रवेश फी सोबत घेऊन यायची आहे. मायखोप संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला पॅराडाईज बोईसर. पुढचा होणारा मॅच हाय व्होल्टेज मॅच, अतिशय चांगला. बघा टायमिंग इथे खूप छान साध्य केलं आणि या षटकाची समाप्ती चौकारानं त्या षटकाला निरोप दिला. धावसंख्या जाऊन पोहोचतायत ते म्हणजे आतापर्यंत 27. आता गोलंदाजी मार्कवर स्वतः MS अर्थातच मोतीलाल शाह साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर हा संघ ज्यांच्या नावानं पुरस्कृत सातत्याने होतोय. गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस हा फटका ऑन साइडला, तिथे मात्र मोतीलाल शाह आहेत आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. अतिशय छान रीतीनं स्वतः क्रिकेटचे धरती प्रेक्षक आहेत परंतु आता स्वतः ॲज अन प्लेयर म्हणून देखील चांगली गोलंदाजी करताय. पहिला चेंडू टॉस प्रकारचा चेंडू होता. फलंदाजाला मात्र फारसं काही समजलं नाही. ऑन साइडला वळण दिलं परंतु धावचीच्या स्वरूपात त्याला बाद व्हावं लागलं. पुढचा मॅच पॅराडाईज बोईसर एकंदरीत एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत मायखोप ए. हा चेंडू देखील चांगल्या रीतीने हाताळलाय. टॉस प्रकारची गोलंदाजी आता या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिक काय म्हणायला हरकत नाही. फटका सुंदर आणि इथे मात्र आपण बघतो ऑन साइडला चेंडू मिड विकेट मधून निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. चौकारासाठी धावसंख्या 4 ने फ्लाय होते. धावा जाऊन पोहोचतात 31. 31 धावा 31 फलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. नो चेंडू आणि नो चेंडूवर भरपूर समाचार घेता येत नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. चला जी पुढची लाईन आहे ती नो स्कोरची आहे. मयूर बॅट्समन. यस हा नो स्कोर असेल. फटका खूप छान होता परंतु आपण पाहू शकाल नो स्कोर.
हे मुंबईचं क्रिकेट वेगळं आहे, पालघरचं क्रिकेट वेगळं आहे. नो चेंडू इथे देखील असेल. धावसंख्या एकने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे आतापर्यंत 33. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू नो असेल. 34. चला मोती सर, वेळ जास्त जातोय. हा चेंडू अतिशय चांगला स्टेप आउट करून खेळला फटका, चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. मयूरचा फटका चांगला होता परंतु नो स्कोर, आणि इथे मात्र जर पाहिलं तर षटकार असेल. फलंदाज बाद. चला शेवटचा चेंडू मायकोप संघ निर्णायक गावाचा बिगेश. यस गोलंदाजी. एक हाय व्होल्टेज उच्च कोटी असा मॅच. कुणाल किणी, मनीष भोईर, बिगेश भोईर, स्वप्नील भोईर, दिग्गज खेळाडू. एका बाजूला विशाल आग्रे बाळा, निलेश मिश्रा छोटू, जब्बीर खान, बाहुबली असे क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळतील. चला सामना इथे क्लोज होतोय. मुंबई संघ जिंगा हरलेला आहे आणि महेंद्र 11 MS हा संघ मात्र जिंकलेला आहे. जिंकल्या संघाचं अभिनंदन आणि मुंबईवरून आलेल्या संघाचं आम्ही कौतुक करतोय, ज्यांनी मात्र वेळात वेळ काढून इथे मात्र पोहोचलात. अगदी योग्य वेळात तुम्ही देखील तुमची उपस्थिती पोहोचली, ही खूप महत्वाची भूमिका होती तुमचं. इथे आम्ही कौतुक करतोय. हरलात, क्रिकेटचा खेळ आहे, एकाला जिंकायचं एकाला हरायचं आहे, पण तुम्ही इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. यस डीजे.